सोप्या वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा कधी-कधी खूप वेळ आणि एफर्ट्स खाऊन जातात. असं मी का म्हणते ते तुम्हाला पुढे कळेलच. तर पायनॅपल फ्लेवरचा 1 केजीचा हा केक आहे. केक तसा सिंपलच वाटत होता बरं का. पण या टाईपची डिझाईन मी पहिल्यांदाच बनवत होते. बघताना तसा तो खूप सोपा वाटत होता. तर इथे मी पाण्यामध्ये पायनॅपल क्रश टाकून घेतलाय आणि त्यानेच सोकिंग करणार आहे. शुगर सिरपपेक्षा अशा प्रकारे क्रशच्या सिरपने जर आपण केकचं सोकिंग केलं तर त्याचा फ्लेवर अजूनच वाढतो. नेहमीप्रमाणे केक असेंबल करून सेट करून घेतला. त्यानंतर लाईट पिंक कलरच्या क्रीमने त्याला फायनल फ्रॉस्टिंग करून घेतलं. आता इथे मी या प्रकारचा पॅलेट नाईफ वापरणार आहे. 2-3 वेळेस करूनसुद्धा ही डिझाईन काही मला खास जमतच नव्हती. मग अशा प्रकारे एका छोट्याशा झाकणाच्या साहाय्याने मार्किंग करून घेतलं. तेही मला खूप मोठं वाटलं. पुन्हा छोट्या झाकणाने मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर अशा प्रकारे डिझायनिंग करून घेतली. आता मला असं वाटतंय इथे मला थोड्यापैकी जमायला लागली बघा ती डिझाईन. तर या केकबद्दल सांगते. हा केक करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे ते आपण बघूयात. केक क्रमकोट करून मग सेट करून घ्या. फायनल फ्रॉस्टिंग करून सेट करू नका. फायनल फ्रॉस्टिंग झाल्यावर लगेचच त्याच्यावरती डिझाईन बनवायला घ्या. म्हणजे जर ती खराब झाली तर लगेचच ती रिमूव्ह करता येईल. केक सेट झाल्यावर डिझाईन रिमूव्ह करायला गेलात तर केकची फिनिशिंग खराब होते. त्याचप्रमाणे या केकला खूप सॉफ्ट अशी क्रीम लागत असते. त्यामुळे जी क्रीम वापराल ती थोडीशी फेटून घ्यायची. जर तुम्हाला ती हार्ड वाटत असेल तर अगदी 1-2 ड्रॉप त्यामध्ये पाणी पण मिक्स करू शकता. छान फेटून घेऊन त्यानंतरच मग पॅलेट नाईफने डिझायनिंग करायला घ्या. कसा वाटला आजचा केक?